हॅलो, जय शिवराय मंडळी. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण चांगलेच असतील. तर मी आज आली आहे परत एकदा छानसा नवीनचा ब्लॉग घेऊन आणि आय एम सुपर एक्सायटेड टुडे. आय एम सो हॅपी टुडे जस्ट बिकॉज आज घरी नवीन टी व्ही येणार आहे. आम्ही चाललो घ्यायला. बाय द वे, मी खूप टायमानंतर ब्लॉग करते, ऑलमोस्ट काहीतरी 1 मंथ नंतर, बिकॉज जॉबमुळे नाही जमत. ठीक आहे, चालतं आहे. पण आज मला एक बहाणं भेटले ब्लॉग करण्यासाठी. तर मित्रांनो, हा तुम्ही टी व्ही बघताय, हा एकाएकी बंद पडलेला आहे आणि याच्यामुळे आम्हाला आता नवीन टी व्ही भेटणार इन द सेन्स घ्यायला चाललो आहे. तर मम्मी बैठकीला गेली आहे आणि मम्मी आली का मम्मीशी पण भेटवते. तर सुपर एक्साइटेड. ये मला ॲक्च्युली कधीपासून नवीन टी व्ही पाहिजेच होता यार. ते छोटं चित्र बघून बघून ना मला कंटाळा आलेला आणि मला मोठं स्क्रीन ॲक्च्युली पाहिजे होतं. तर येस, या आता या टायमाला मला भेटतं आहे. ॲक्च्युली हा जो नवीन, एवढ्या लवकर आले. हे बघ मम्मी आली आहे. मम्मी इकडे ये, ब्लॉग पण सुरू करते. सांग आपल्या इथे काय भेटणार आहे आपल्याला आज? नवीन आज नवीन टी व्ही. मम्मा लवकर आली, अर्धा तास अगोदरच आली. कशी काय मम्मी एवढ्या लवकर आली? अर्धा तास कमी केलं उन्हामुळे. हो, मी बोलली मम्मी येईल तर भेटते तेवढ्यात मी रेडी होऊन बसली आहे. तर हा टी व्ही मित्रांनो खूप जुना आहे. मम्मी किती जुना आहे? कोणाला पाहिजे असेल तर गॅट बंद पडलाय, काय घेणार मम्मी? आणि किती वर्षाचा आहे मम्मी हा टी व्ही? 10-12 वर्ष, म्हणजे ऑलमोस्ट 2010चा असावा हा. ॲक्च्युली जुन्या वस्तू आपल्या घरातून निघत नाही. खूप साऱ्या जुन्या वस्तू आहेत आमच्याकडे, जसं मिक्सर किंवा. तर मी बोलत होती की हा खूप जुना आहे. असे जुने वस्तू आमच्याकडे भरपूर आहेत, जसं मिक्सर घ्या, टी व्ही घ्या, फ्रीज वगैरे, आणि पाटा वरवंटा, हे सगळं असं खूप जुनं असतं आमच्याकडे. आणि नवीन येणार आहे तर ठीक आहे, जास्त टाइम वेस्ट नाही करत, जास्त बडबड नाही करत. तर आपण आता डायरेक्ट आपल्या शॉपमध्ये भेटूया मस्तपैकी टी व्हीच्या. आणि तिथे जाऊन मी छोटासा ब्लॉग पण करेल, दाखवेल काय चालू आहे काय नाही ते. ओके, आणि स्टे ट्यून, कुठे जाऊ नका, पुढे अजून आहे ब्लॉग, तर बघत राहा. काय मज्जा मस्ती आहे ते. ओके, बाय. कुठे गेलो? तर नाश्ता करायला इथे आम्ही मंडळी थांबलेलो आहोत. भूक लागली होती, सकाळी काही खाल्लं पण नव्हतं, नाश्ता पण केला नव्हता, जस्ट कॉफी पिऊन निघालेलो आहे. मम्मीने तर माझं ते पण नाही घेतलं होतं. नाश्ता केलो आणि फायनली शॉपमध्ये पोचलो. सो नेरळमध्ये DG1 म्हणून शॉप आहे, तिथे आम्ही गेलेलो आहोत. आपल्याला प्युअर एचडी वगैरे करून द्या ना. तर मंडळींनो, इथे पोचलो आणि इथे यांनी मस्त छान टी व्ही दाखवायला सुरुवात केली. ॲक्च्युली मला वाटलं एकदम छोटासाच टी व्ही घेऊया, 30-24 इंचाचा घेऊया, बट माझ्या मम्मीला एकदम छोटा टी व्ही नको होता. तर ती बोलली घ्यायचा तर मोठाच टी व्ही घ्यायचा, अदरवाईज टी व्ही घ्यायचाच नाही. तर हा मोठा आम्ही 42 इंचाचा जो आहे टी व्ही, 42 और समथिंग 46 आहे, तर तो लॉर्ड हॅव्हल्स या ब्रँडचा घेतलेला आहे. आणि जास्त उलट डिस्काउंटला पडला. ॲक्च्युली आम्हाला एवढं भारी वाटलं. 33,000 समथिंग डिस्काउंट होता, म्हणजे 56,000चा होता, पण 33,000ला आम्हाला हा भेटला डिस्काउंटमध्ये. आणि पूर्ण कॅशमध्ये नाही घेतलेले मी EMIवर घेतलेला आहे हा टी व्ही. तर फक्त 8 EMI द्यायचे असतात. दिस इज टू मच इन्फॉर्मेशन ॲक्च्युली. इट्स ओके, चालतं आहे. तर माझ्या मम्मीला जे आवडेल तेच आम्ही करतो. असं घ्यायचं तर छान मोठा, भला मोठा घ्यायचा, अदरवाईज घ्यायचंच नाही, बघायचंच नाही. वरती वॉलला लावूया थोडं वरती. आणि इथे याचं हे पण सिस्टम आहे. आय थिंक सो. हे काय आहे? याच्यासोबतच आहे का हे? एक्सक्यूज मी, हे याच्यासोबतच आहे का? ओके. हे बघ,
इकडं पण आहे 150ची. बॅग जायचं असेल तर बॅग साईड टायर आहे ना. ओके हां ओके. ओ ग्रेट. असं आहे ते माईक वगैरे काय आहे. हो मिसळचं हां. तर इथे मंडळीनो कस्टमर सपोर्टचा नंबर दिलेला आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता. ज्यांनी पण डिजिवनमधून जे काही प्रोडक्ट घेतलेले असतील तर त्यांच्यासाठी मी दाखवते. हे बघा, आपला न्यू ब्रँडेड टी व्ही घरी आलेला आहे. फायनली आय एम सो हॅपी. तर इथे असं नाही लावणार आहे आम्ही, इथे या वॉलवर नाही, तर इथे समोर लावणार आहे हा मोठा टी व्ही. तर तेच सांगते, टी व्हीसोबत हे असे स्टँड पण आलेले आहेत. तर फायनली आपला टी व्ही लागलेला आहे आणि पहिलाच आपल्या स्वामींचं इथे तारक मंत्र आम्ही लावलेला आहे, कारण की पहिली सुरुवात स्वामींकडनंच झालेली पाहिजे. तर हे बघू शकता किती छान आणि सुंदर दिसतं आहे, मस्त. तर वॉल एकदा पेंट झाला की अजून छान दिसते. तर मी तुम्हाला टी व्ही अशी छानशी दाखवलेली आहे, मस्तपैकी आपण फायनली टी व्ही घेतलेली आहे. मम्मी झालं बोलू का मी. तर एक छोटंसं 1% स्वप्न पूर्ण झालं. अजून बरंच काय मस्त छान छान वस्तू ठरवल्या आहेत करायच्या लाईफमध्ये. तर नक्कीच ते करणार. आणि तुम्ही सगळे बघा माझा ब्लॉग, छान वाटला तर नक्कीच डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. ओके, चला भेटते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.